नमस्कार. आदरणीय गुरुवर्य यांनी मला इथं बोलायला संधी दिली, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. मी समोर स्टेजवर पहिली वेळेस बोलू राहिलो. काय चुकलं काय झालं तर समजून घ्या, मला काय बोलायचं होतं. मी थोडक्यात माझा परिचय सांगतो. मी मंगुजळगावचा आहे, तालुका घनसावंगी आहे. माझं नाव गणेश पद्माकर मुळे आहे. मी थोडक्यात तुम्हाला माझा परिचय आणि मी कसा पोलीस झालो आहे सांगतो तुम्हाला. मी पहिली 11वी 12वी माझी घनसावंगीला केली आणि घनसावंगीला शिक्षण घेत असताना मी विहिरीर कामाला जायचो 11वीला आणि अर्धी 12वी मी विहिरीर काम केलं. आणि डबल त्यानंतर घरची परिस्थिती नाजूक होती, शिकायला कोणी नव्हतं, म्हणून वडील मोटर रिपेरिंगचं काम करायचे. ते न करता ते मोटर रिपेरिंगचं काम करायचे आणि मी शेतात काम करायचो. शेतातलं काम करून विहिरीवर पण कामाला जायचो. पण असं 12वीला ज्या टायमाला होतो त्या टायमाला काही स्वप्न नव्हतं की पोलीस व्हायचं आहे का काय व्हायचं आहे, काहीच घेणं देणं नव्हतं. बस आपलं काम आणि आपण बस पैसे येतात दररोजचे राहायचे, शनिवारी पैसे उडून टाकायचे, बस एवढंच होतं. नंतर 12वी झाल्यानंतर शेवटला 2 महिने कळलं की आपले 12वीचे पेपर आलेत म्हणून. तेव्हा कळलं की आपण विषय कोणकोणते घेतलेले आहेत ते काहीच माहीत नव्हतं. सरांना म्हणलो, सर माझे विषय हे कोणते आहेत माझे नेमके, आता हॉल तिकीट येईन 12वीचं. सर म्हणते अरे काय नाला घे तुला विषय माहीत नाही, तू कोणते घेतलेले आहेत. म्हणलं नाही सर तुम्हीच घेऊन दिलेले ना. अरे मी तर काही घेईन म्हणून, तू काय करशील. मग मी गेलो, ते नाही तुला विषय नाही सांगत म्हणजे जाय कुठून तरी काढ म्हणतो कोणकोणते घेतले तर बघ. मी गेलो आणि मला सर द्या कोणते विषय बघू द्या, मला 2च महिन्याला पेपर राहिलेत माझे 12वीचे. सर म्हणे बरं ठीक आहे म्हणे देतो. मग विषय कळाले मला, त्यात बी माझे विषय असे कळले की त्या विषयाचा माझा काहीच संबंध नव्हता. त्यात मानसशास्त्र, तत्त्वज्ञान मी बी घेतलेलं नव्हतं. 2 महिन्यात नेमके विषय काढायचे कसे. आता येरीवर कामाला जात होतो 12वीला, काढायचे कसे आता हे विषय. तत्त्वज्ञान तर कधी क्लास नाही काही नाही केलेले, पण 2 महिन्यात असा रट्टा मारला ना, पाठांतराचा रट्टा. त्यात 12वी निघली. 12वी होस तर बी भरती करायचं का नाही काहीच मिळणार नव्हता. काय करायचं आहे काय नाही करायचं, फक्त बस आता आम्ही माळी समाजाचे, आमची तर माळं राहतं. बस सकाळी उठायचं, आई म्हणायची बरे आपले 400-500 रुपये येते, तू माळं विकायचं आहे. काय राहिलं त्या 12वीमध्ये, कुठं तू नोकरी लागणार आहे. वडील म्हणायचे काय जाऊ दे ते आपल्या नशिबात नसते म्हणते, पैशावाल्याची कामं असते. पण मी बी सोडून द्यायचं, झालं कामालाच जायचं. पण घनसावंगीला एकदा गेलो मी, मुलं गोळा फेकत होते तिथं तहसीलला. मी म्हणलो काय करतात नेमकं, जरा बघून तरी यावं आपण नेमकं करतात काय आहे. त्यांना विचारणार काय आहे, ते म्हणे काय नाही पोलीस भरती तयारी करते. म्हणलं गोळा कशासाठी फेकायचा, ते म्हणे पोलीस होण्यासाठी. म्हणलं जमतं काय का नाही आपल्याला, बघावं तरी फेकून. तशीच मोटरसायकल लावली, माळं विकायला गेलतो. मी घेतली फेकला, काही जमलं नाही. पण नंतर म्हणलं तेव्हा पण काही स्वप्न नव्हतं, गोळा फेकून बी पोलीस व्हायचं काहीच नव्हतं. पण घरचे असे काम लावून द्यायला लागले, अरे नेमकं काम करावं तरी किती. मी म्हणलं बाबा आता काम तर आपल्याच्याने होणार नाही, आता काम करायचं नाही, याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला काहीतरी अभ्यास काय करणं लागेल. मग नंतर कळलं की 12वी निघन का नाही, ते पेपर तर दिले ते नंतर कळतं रिझल्ट कधी लागणार आहे 12वीचा. मला जायचं आहे, मला पोलीस भरती करायची म्हणलं मला. ते म्हणलं अरे तू 12वी कुठं निघन, तो आत्ता गेला आणि तू जाईन एखादा विषय म्हणलं त्यात. नाही म्हणलं आता काढायचा, गेला तरी विषय काढायचा, म्हणलं आता पोलीसच व्हायचं आपल्याला. गेलो 12वी पण निघली, 35 मार्कावर इंग्लिशचा विषय निघला, तो बी जाता जाता वाजला, काहीच नव्हतं. 11वीला सायन्स घेऊन 12वीला आर्ट घेतलं. सायन्स फिरू लागलं, कानाचे मोरून चाललं, हे म्हणलं जमत नाही म्हणलं आपल्याला. मग आम्ही ज्या टायमाला अकॅडमी घनसावंगीला होती सरांची, हे मला माहीत पण नव्हतं. मी माझा मित्र साहेबराव म्हणून होतो, तो मला कृष्णासारखा भेटला, कारण की सगळ्यात मार्गदर्शन चांगलं त्यांनी केलं. पण सरांची माझी अशी ओळख झाली, मी संभाजीनगरला गेलो त्या टायमाला क्लास करायला. हे देशमुख सर तुम्हाला शिकवतात ना, हे यांचे क्लास करण्यासाठी मी 2 महिने वेटिंग केली. इतके मुलं होते त्यांच्या क्लासला. तुम्हाला त्यांचं महत्त्व नंतर कळलं की ज्या टायमाला तुम्ही हे क्लास सोडून जाताना आपण मराठी काय होती काय नाही, त्या सरांचे क्लास करायला 2 महिने वेट होतो. ह्या बेंचवर बसायला जागा नव्हती, असं का कोपऱ्याला बसायचं. सरांचे 1700 रुपये भरले होते. सरांना मग सर 4च बोटं जागा द्या, मी बेंचवर बसतो, आम्ही 2 जण.
सर म्हणते जिथं जागा दिसन तिथं तुम्ही बसा. मी म्हणतो सर जागाच कुठं दिसत नाही तुमच्या क्लासला बसायला. अरे ही काय वर बसणं झालता. बीडला भरती मारली, त्या बीडच्या भरती मला 88 मार्क होते ग्राउंडला. त्या टायमाला 100 मार्काचं ग्राउंड होतं. उडी वगैरे होते, त्याला पुलअप्स होते आणि 73 मार्काचा पेपर आला. पण ते सगळं मिळून काही झाले नाही. सगळी बेरीज केली तर ती 160च्या आतच भरू लागली. म्हणलं आता भरती होत नाही. वडील म्हणे बरे आपलं वॉशिंग सेंटरच. मग आता 10 महिने वॉशिंग, पण त्यात 10 महिने ते वॉशिंग सेंटर चालवलं. ते वॉशिंग सेंटर चालवता मोटरा पण भरायच्या शिकलो. आज आमच्या गावातल्या मुली त्यांच्या किती बी मी वावरात जवळजवळ मोटरा भरल्या त्यांच्या. तेव्हा ती मुलगी बसलेली आगुने म्हणून त्यांची मोटर मी किती वेळेस भरलेली. त्यांच्या घरी पण यायचो, त्यांचे वडील पण आमची द्यायचे. म्हणलं आता हेच आहे आपल्याला. क्लास गेले, क्लास तर सगळा पोतारा पुसला होता क्लासवर. वही नाही, काय नाही. ते क्लासच्या वया कुंकड गेल्याचा मेळ नाही मला. मग दुकानात राहायचो. रसवंती पण टाकलेली होती वडिलांनी. मग सरांची आकडी माझ्या दुकानाच्या वर होती, घनसावून गेला. मी खाली मोटरा भरायचो आणि सरवर आजे सर ते वर राहायचे. मग सरांना कळालं की मी संभाजीनगरहून क्लास करून आलेलो आहे म्हणून. मग सर म्हणे अरे मुळे तू क्लास करून आला आहे म्हणे संभाजीनगरहून. म्हणलं हा सर. मग तुला काही अडचण असली तर यात जाय म्हणे अकॅडमीला वर. म्हणलं हा सर येईन. मग नंतर अजयनी त्यांना सांगितलं की सर नाही सर त्याची लई इच्छा आहे, पण ते घरच्या परिस्थितीमुळे ते काही येत नाही. तर सर अकॅडमीच्या खाली यायचे, मी तिथं मोटर भरायचो, नाहीतर रसवंती व्हायची तिथं. जगताप सर प्रत्येक वेळेस म्हणायचे मला अरे मुळे आपल्याला काम नाही करायचं, आपल्याला पोलीस व्हायचं. म्हणलं सर व्हायचं ना, पण हे बघा ना राडा काय आपण पोलीस होणार नाही. म्हणलं सर आता सर मुळे तू होणार 100% होणार. मी काय करायचो, कधी कामातून मला समजा टाईम भेटला वर जायचो अकॅडमीला. सर शिकवायचे, थोडंफार करायचे. सर म्हण तू संभाजीनगरला गेला तुझ्या वया कुठं आहे. वयाचं काय मिळ नाही, कोरोनामध्ये कुठं गेलं तर. तसं तेवढं ध्यानात फक्त शिकायचं. सरचे क्लास करायचो. ग्राउंडचा काय मिळ नाही, कशातच काय मिळ नाही. नुसतं जायचं आणि मग अभ्यास करायचो. दिवसभर काम करून रात्री उठायचं. आज टाईम लावायचो, नाही आज 3लाच उठणार, आज 100% 3ला उठणार, अभ्यास करणार. 8 वाजायचे, काहीच मिळ नाही. डबल तसेच ते वांगणाने हात भरलेले 3 उठायचं, तसंच जायचं. डबल शेतातलं सगळं काम करायचं. पण घरच्याला म्हणायचो मला ज्या टायमाला एक चान्स द्या तुम्ही. मला जी भरती मी आज ह्या भरतीत मी सक्सेस नाही झालो, फक्त एक चान्स द्या. एक चान्समध्ये जर मी नाही झालो तर मी डबल तुम्हाला म्हणणार नाही की मला भरती करायची. मी माझं तुम्ही जे काम देताना मला लावून मी ते करणार. वडील म्हणायचं तुला एक चान्स देऊ, आता तू लग्नाला आलाय म्हणे, कसं काय जमणार म्हणे आता हे. माझा आता एक चान्स द्या ना, लग्नाचा चान्सचा काय संबंध आहे मला आता इथं. आईला म्हणायचो आई तू सांग म्हणला, तू अण्णाला सांग एक चान्स किती काय कर. इतकं तळमळीन म्हणायचो ना की म्हणलं हे काम नकोच मला बनायचं ना पोलीसच बनायचं. मी शपथच घेतली होती. आणि मी कधी टेटस बघत नव्हतो. मोबाईलचे टेटस आहे ना, माझा मित्र साहेबराव आधी पेपर होता त्या टायमाला, त्याचा आधी पेपर होता, तो सक्सेस झाला. टेटस वगैरे ठेवायचं. मी शपथच घेतली मी जवळ लोक पोलीस होणार नाही, टेटस कोणाचं बघणार बी नाही आणि कधी टेटस ठेवणार पण नाही. मी ज्या टायमाला पोलीस झालो त्या टायमाला फर्स्ट टाइम टेटस मी माझे पोलीस झाल्यावर ठेवलं. ते बी 2017चा फोटो माझ्या मित्रांनी ठेवला टेटस म्हणून. त्याला म्हणलं टेटस ठेवा, आता मी लागलो म्हणलं. ते म्हणे हा मी ठेवतो म्हणे आता. त्यांनी तेव्हा टेटस ठेवलं तेव्हा झालं. आणि इंस्टाग्राम बी मी म्हणलं इंस्टाग्राम काय माहीत नाही म्हणलं मला. मी ज्या टायमाला मला एक चान्स भेटला, आईला विनवणी करून 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 आईने वडिलाला घुमवलं. म्हणे याला बोलला जाऊ द्या म्हणते. मग मी म्हणलं हा जाऊ द्या ना. तरी बी ते जाऊ द्या म्हणून त्या 3 महिने निघून गेले. अरे मला जायचंय कधी, भरती आल्यावर जायचंय का. ते म्हणे बरं जाऊ दे म्हणे, आता काय कर इथूनच एक भरती कर. असा राग आला. म्हणलं जाऊ द्या आता इथूनच एक भरती मारू. मागच्या वेळेस माझं मरोळा ग्राउंड होतं, गेलो ग्राउंड मारायला. ते काय काही माहीतच नाही, एवढं काही प्रॅक्टिस नाही केलेली काय नाही, सगळं कामातच 34 मार्काचं ग्राउंड आलो.
त्या ग्राउंडवरच रडू लागलो. ग्राउंडच्या बाहेरच येऊ वाटत नाही. म्हणलं आता गावाकडे जाऊन डबल तेच करायचं म्हणलं, आता काय करावं बाबा आता हे. डबल मला 1600ला किती मार्क आले, 100ला किती मार्क आले, गोळ्याला किती मार्क आले. 1600चे गोळ्याचे मार्क ध्यानात राहिले, पण 100ला मार्क किती आले त्या ग्राउंडवरून ध्यानातूनच गेले. बाहेर आलो, एक जण मला ओढवतो, अरे चल तो 34च ग्राउंड आलं. अरे सोड म्हणलं 36चं आहे म्हणलं, मला माझ्या ध्यानातच नाही. तर दीपक वाघ म्हणून आहे, तो मला म्हणायचा, अरे नाही रे तू मुळ्या, अरे तू 34च ग्राउंड आहे. अरे नाही रे म्हणलं, मला 10 आहे म्हणलं 100ला. मी आत्ता त्या मॅडमला विचारून येतो म्हणून आतमधून. अरे तुला हानीन ती म्हणलं, आता जाऊ नको तिथं तू. मग ते नाही मला जायचंच म्हणलं. डोळे सगळे पाणवलेले होते. नाही म्हणलं, मला पेपरला तरी एक चान्स भेटला ना बरं होईल म्हणलं. 34-36 जरी आले तर. मी गेलो म्हणलं, मॅडम मला 100ला किती मार्क आहे. त्या मॅडम म्हणे, तो नाव काय सांग. नाव सांगितलं. म्हणे तुला 100ला 8च मार्क आहे. म्हणलं 34च आलं. गेलो, SRPFची गाडी होती, त्या गाडी मागं जाऊन थोडं दुःख व्यक्त केलं. म्हणलं आता आपण बसत नाही. तरी पण आशा होतीच. आशा एवढी बेकार आहे ना, ती लागली ना माणसाच्या मागं, ती कधी झोपून देणार नाही. गेलो म्हणलं नाही बसणारच आहे, तरी पण पेपरला बसणार. काठावर माठावर जरी बसलो ना, पेपर द्यायला तर चान्स भेटनच. इकून तिकून केला सुरू अभ्यास. घरचे म्हणजे जा आता 2-2.5 महिने इथं तरी काय करशील. गेलो, काय ते नाही जमलं. 34-35 मार्क लागली मेरिट आणि 34 मार्क. तसंच आलो, सगळे पुस्तक गुंडाळले, दुकान दिलं, थप्पी मारली. म्हणलं नाही होत. घरी आलो, आईला म्हणलं, आई तू काही कर म्हणलं, पण वडिलाला सांग की एक चान्स द्या म्हणलं मला. ते आई म्हण, तू काय डोकं खाल्लंय बाबा, काय ते भरतीचं कुठं कोणी डोक्यात घातलंय ते. आई मग तू कोणी डोक्यात घालू दे, तू म्हण तसंही. मग आई म्हणत मग ते आई म्हणे याला जाऊ दे बरं एकदा. म्हणलं विचारू नका फक्त मला गेल्यावर तू करतो काय म्हणून. भरतीचं मला विचारूच नका, भरती करतोय का कुठं कामाला गेलाय, काहीच नाही. मग जेच आंबडला आलं. 34 मार्काचं ग्राउंड होतं. लेखीचा काय मेळ नव्हता. त्या क्लासच्या वयाचा पोतारा पुसला होता. काही मेळ नाही ते कशाचंच काय. जोशानं लावलं डबल. म्हणलं चान्स डबल येणार नाही म्हणलं आपल्याला. ह्यो चान्स आहे ना आपलं जीवन घडवणार आहे. ईद आलो पण काही मेळ लागणार नाही. म्हणलं चला आता अकॅडमी तर जॉईन करणंच लागणार आहे. शिकारे सर, जगताप सर हे आपल्या ओळखीचे झालेले आहे म्हणलं आता. मग इथं आलो. माळी सर पण होते ग्राउंडला. मग सुरुवातीला जगताप सर होते. जगताप सरांनी ग्राउंड घेतलं. जगताप सरला सांगितलं की असं आहे सर, माझं 34 मार्काचं ग्राउंडच आहे. सर म्हणे काय हरकत नाही, तू इथं ये, तुझं ग्राउंड पण वाढन आणि सगळं पण वाढन. मग गेलं, मेहनतीने केलं. पण शेवटला असं होतं, पैसे नाही. तीच परिस्थिती डबल येऊन बसायची. पैसे नाही, बस तो रकाना असा पॅक केलेलाच होता. पैसे नाही. वडिलांनी घर बांधायला गेलं. वडील म्हणायचे काय तू जर नाही लागला तुला कोण पोरगी देईन, घर तर बांधलेलं पाहिजे. हाव ते बी तुमचं पण खरं आहे म्हणलं. ते घर बांधायला दिलं. वडील म्हणे आता काय कर, माझ्याकडे काय पैसे नाही, तुला जसं ॲडजस्ट करायचं तसं कर. अक्षरशः शेवटचे 6-7 महिने मी असे काढले ना, मी कधी वडापाव खायला जर विषय जर झाला, मला वाटलं की 10 रुपये मला इथं खर्च करायचे, मला कधीच खर्च नाही झाले. इथं पवन बसलेला आहे, यांची तर माझी मेस होती. ही काकूला डायरेक्ट जाऊन सांगितलं की काकू माझ्याकडे पैसे नाही. 5 महिने झाले, मी आणखीन माझ्याकडे 10,000 रुपये द्यायचे बाकी, मेसचे पैसे बाकी, खाण्याचे पैसे. त्याला म्हणलं मी आता देतो म्हणलं, मी झालो आहे म्हणलं आता. तर त्याने मला 5 महिने पैसे नाही मागितले. पण घरी नाही गेलो मी. 20 महिने इथं राहिलो. मला काय व्हायचं तो होईल, खायला नाही भेटलं तरी चालेल, याचे डबे त्याचे डबे. जरी मेस जर नाही काकूने जरी बंद केली तरी इकून एक पोळी हाणायची, तिकून एक पोळी हाणायची मित्राची. पण इथंच राहायचं आपल्याला, जायचं घरी नाही. 20 महिन्यात मी 4 वेळेस घरी गेलो. लोकसभा, विधानसभा, मतदानाला. आणि घरचे 2दा प्रॉब्लेम झाले ते, तेव्हा एकदा गेलतो. पण याच्या आईने असं केलं की याची आई पवनची आई होती, त्यांची तर मेस होती. त्या म्हणे मुळे बाया तुम्ही किती दिवस राहा म्हणे, तुम्हाला कवलोक जवलोक पैसे द्यायचे नाही, तुम्हाला तवलोक तुम्ही देऊ नका. बास म्हणलं काकू बाप आईसारख्या भेटले म्हणलं मला. आता हे खायचंच राहिलं का म्हणलं, आता काही नाही, आता खायचं तर मिटलं म्हणलं आपलं इथं. शेवटला पैसे नाही, काही नाही. सिंधुदुर्गला जायला पैसे नव्हते मला. मग ड्रायव्हरचा फॉर्म होता माझा तिथं. ते इकून तिकून करून कसे तरी
उसने पासने घेऊन तो रिझल्ट पण केला. तिथं ग्राउंडला 94 मार्क होते, आपल्या पेपरला 94 मार्क होते आणि ग्राउंडला 47 होते. पण असं झालं त्यांच्या पेपरमध्ये असं होतं ABCD, ते रकाना उलटा करून टाकला होता त्यांनी. मला पेपरमधलं सगळं जीव लागलं, मी सगळं सोडीत चाललो पण मी बघितलंच नाही की हे ABCD हे नेमकं काय आहे. नेमकं जेव्हा म्हणलं पेपरला सुटला, मुलांनी विचारलं किती मार्क आहेत, म्हणलं मला 96 नाही तर 94 मार्क आहेत आणि हे 47, 137-38 मार्क होतेत म्हणलं मला. पण बसमध्ये चेक करायला लागलो, सगळे मार्क उलटी करून टाकलेले मी. बी आणि सीचा सगळा चुकलेला पेपरचा गोळ. काऊन? जास्त आनंद झाला होता पेपर सुटताना, कारण सगळं जीव लागलं ना पेपरमधलं. अरे आणि असं सोडा लागलो ना की फक्त 6 मार्क नव्हते येत मला, पटापट सोडा लागलो. काय गोल करायला लागलो याचा मेळ लागला नाही, याच तेवढं लागलं पेपरला, चुकानीच नाही काही. करतोय गोल. आणि बसमध्ये आल्यावर ते पेपर चेक करून बघितला, 94 मार्क 77 झालेले. अरे बाप, आता तर डोकं कोणी मारायलाच नाही राहिलं मला तर. बसमधून असं वाटतं कधी उतरण, कधी गावाकडे जाईन, कधी आंबडला येईन. ते सगळा पेपर उलटा झाला. मग म्हणलं आता तरी पण गावाकडे सांगायचंच नाही. म्हणलं पेपर गेला, जाऊ द्या, एक मुंबई बाकी म्हणलं आपला, तो आहे म्हणलं रिझल्ट आपल्याकडे बाकी. नंतर म्हणलं आता काय चुकी झाली, अभ्यास करायची काय गरज नाही म्हणलं आपल्याला फक्त चुकी सुधारायची, पेपरची चुकी सुधारायची. मग मी प्रत्येक वेळेस पेपर चेक करताना जिथं चुकी झाली का डबल करायची नाही. 2दा प्रश्न वाचायचो, 72 इकडे म्हणायचं 72, मगच गोल करायचं. तेव्हा ते जमलं. आणि मुंबईच्या पेपरला जाताना शेवटचे 5 महिने असे होते ना की पैशाचा काही विषयच नव्हता, खायचं टेन्शन मिटलं होतं, तिथं राहिलं होतं. कपडे तर घेतलेत नाही, वर्षभर 20 महिने बी पवन अकॅडमीचेच शर्ट वापरले मी, कधी चांगले कपडे घातले पण नाही. पैसेच नव्हते, 5,000 यायचे, ह्या टायमाला कपडे घेऊ म्हणायचे, ते 5,000 उडूनच जायचे, कपडे घ्यायला पैसे बी नाही राहायचे. शेवटला मुंबईला जाताना आई म्हणायची तू घरी, तुझा पेपर आहे, आम्हाला सांग नेमकं चाललंय काय तुपलं, तर कुठं पेपर द्याला, काय द्याला आम्हाला कळू देईन. म्हणलं मला विचारूच नको, मी सगळा पसारा गुंडाळूनच घरी येणार आहे. म्हणलं झालो नाही तर नाही झालो, मला विचारूच नको म्हणलं. मग आहे म्हणे कशात तरी टेन्शनमध्ये दिसतोय म्हणे, याला पेपर कोणता तरी याचा. ते घरचं कसं असतंय की थोड्या मुलांना टेन्शनमध्ये सांगितलं की याचा पेपर खराब झाला आहे, काहीतरी झालं आहे म्हणे. मग वडिलांना फोनवर काय झालं, मला काहीच नाही झालं, विचारायचंच नाही म्हणलं, काय झालं आणि काय नाही विचारायचंच नाही. मी गेलो, मुंबईचा पेपर 12 तारखेला होता. तर त्या टायमाला आम्ही जाताना आहे म्हणे तुला पेपर कधी, मला हाय 12 तारखेला. मग तू 11 तारखेला घरी इथून जाय, तुला डब्बा वगैरे बनवून देते. मी म्हणलं नाही, घरी येणारच नाही. मग घरी जायचंच नव्हतं, जाणार तर रिझल्ट घेऊनच जाणार म्हणलं, नाही तर असा जाणारच नाही म्हणलं. काय हो म्हणलं, घरी तर नाही जायचं, नाही लागलो ना इकडूनच पुण्याला निघायचं, घरी नाही जायचं म्हणलं. आता घरी जायचं काय घेऊन जायचं, काय जॉब नाही काय नाही म्हणलं, आपल्याकडं जाऊन का तेच काम करायचे का म्हणलं आता आपले जे आहे ते रेग्युलरचे. पण 11 तारखेला आयलं म्हणलं मी घरी येत नाही म्हणलं. अक्षरशः माझा मित्र आणि मी मुंबईला जाताना दोघं संघ होतो. पण या काकू आमच्या मेसवाला केव्हा पण जावा डबा लागेल का तवा देत होत्या. पण अक्षरशः आम्हाला त्या टायमाला लाज वाटली होती की नको म्हणलं, इतक्या सकाळी 6 वाजता यांना पोळ्या करायच्या आणि आपल्याला जायचं म्हणून नको. तरी बी आम्हाला त्या काकू माझ्या, तुम्ही काहून नाही आले पोळ्या न्यायला, मी तुम्हाला 5 वाजता बी करून दिले असत्या. पण नको काकू म्हणलं, नको आता लय फुकट खाल्लं, पैसे पण नाही दिले तुम्हाला, डबल 5 वाजताच उठायच्या आणि पोळ्या करायच्या, हे योग्य नाही म्हणलं. गेलो पेपरला, आम्हाला ट्रेनमध्ये बसलो. त्या टायमाला आमचं रिझर्वेशन जिथं होतं, आम्ही म्हणलं वडापावचा तरी येईन का, इकडंच वडापाव खायचे म्हणलं, अशी भूक लागली. पण ज्या टायमाला ज्या ट्रेनमध्ये रिझर्वेशन होतं त्या टायमाला आपल्याच अकॅडमीत 2 मुली होत्या, त्यांचं नाव काय साक्षी जगताप म्हणून आहे आणि अंजना म्हणून आहे. हां, त्या होत्या आणि त्या साक्षीची आई होती आमच्या संग. पण त्यांनी पोळ्या सोडल्या ट्रेनमध्ये खायच्या. तर माझ्या मित्राला म्हणलं उठा आता आपण काय करू, त्या दरवाजामध्ये जाऊ, मला लई भूक लागलेली. यांनी पोळ्या जर सोडल्या तर मला आणखीन भूक लागेल. पण तिची आई होती आपल्या आईसारख्याच आहे. तर त्या म्हणे अरे
तुम्हाला जेवण नाही करायचे का? म्हणलं करायचे, नंतर करायचेत म्हणलं. ते म्हणतो डबे कुठं आणले नंतर करायला. ते त्याची आई म्हणे आम्हाला म्हणे बरोबर तुम्ही आमच्याच पोळ्या खा आम्हाला, पण घरी गेलो नाही हां, आम्ही पोळ्या काही विषय नाही केला, जायचं तर रिझल्ट घेऊनच जायचं म्हणलं. तिथं त्याने आम्हाला पोळ्या दिल्या, आम्ही त्या खाल्ल्या, पेपरला गेलो आणि पेपर चांगला मारला. इथं पण आलो, पेपर सगळा चांगला दिला, सरांना बी विचारलं. सगळ्यात जास्त मार्गदर्शन नंतर इथं आल्यापासून सगळं आंबडला शिकारे सर आणि जगताप सरांचं. मला खूप मार्गदर्शन झालं. मी घडलो असेल ना तर फक्त त्यांच्यामुळेच घडलो. इथं पेपर देऊन आलो, सरांनी मला फोन लावला, म्हणे मुळे तुला मार्क किती पडते? म्हणलं सर चेक नाही केले, मला वाटलं मला 95 मार्क आहेत पेपरला, पण सरला 95 सांगा तर सर थोडं म्हणलं इकडे तिकडे दांगडू करते आणि डबल जर ते 95चे 77 जर झाले ना डबल आपलं म्हणलं डबल अपमानाचे धंदे होते म्हणलं आपले. मी म्हणलं सर हा 90 येते म्हणलं, 90 सांगितलं सरला, पण मी माझ्या मनात धरले होते मला 95 मार्क येणार आहे. माझा पेपरच असा झालता ना, मी कोणता पण पेपर द्या मला, मी डायरेक्ट फोडून तोडूनच टाकायचो पेपर. इतकं झालं तर मला असं वाटतच नव्हतं ह्या पेपरला पडला आणि मला येत नव्हतं म्हणून. गणित असं पटकन सुधारायचं, अर्ध गणित मी मनातच करायचो. पेपरला बी, मुंबईच्या पेपरला बी जाताना सरांना मी म्हणलो सर असा पेपर आहे. सर म्हणे तुझं सिंधुदुर्गला जे झालं आहे ते पेपरला तू करू नको. जगताप सर शिकारे सर म्हणतच राहायचं ती गलती करू नको, आता तू उलटे करून येऊच नको, उलटे केलं की तू उलटाच आहे मग, बस काय खरं नाही. मी तेच पेपर सोडताना मी एकच ध्यानात सिंधुदुर्गचं उलटं झालं आहे. डबल प्रश्न वाचायचा, डबल इथे करायचा, डबल वाचायचा, डबल एक प्रश्न 2दा वाचला, सगळं येतं पेपर म्हणलं तेच झालं. नंतर पास करायचं, बघ डबल काही राहिलं का, डबल काही राहिलं का पेपरला. मी मुंबईचा पेपर प्रश्न 2दा वाचून 15 मिनटं आधी पेपर सोडला. 15 मिनटं आधी पेपर सोडून 15 मिनटामध्ये मी कमीत कमी माझं काय राहिलं त्या पेपरमध्ये आणि काय नाही राहिलं मी कमीत कमी 8 ते 10 वेळेस चेक केलं. प्रत्येक प्रश्न चेक करायचो, प्रत्येक प्रश्न चेक करायचो, काही राहिलं आहे का, काही राहिलं आहे का. एकच ध्यानाचं सिंधुदुर्ग, तिथं गेलो ना बहुता उलटं केलेलं आहे, त्याच्यामुळे आपला रिझल्ट गेलेला आहे. बाहेर आलो, सरांनी मला फोन लावला की सर म्हणे किती मार्क आले? म्हणलं 90 मार्क आले. मनात 95 चांगले मार्क आले. लगेच जहाजात बसलो आणि तिकडं मुंबईला आलो. सगळं जहाजगीज फिरून मुंबईचं आनंदात होतो ना, सगळं काही आनंदात झालं. पण नंतर मग ते काय ते प्रश्नाचे 2-3 होते ते प्रश्न त्यात कन्फ्यूजचे माझे 4 गेले, तरी 91 राहिले. सरांनाही देव मनाचं जगताप सर शिकार सरला मग सर होईन का आपलं 136वर? अरे बाबा होईन ना तुझं, जायचं निघून. मग इथं मग तरी बी ते टेन्शन, इतके मार्क असून बी तिथं झालंच नाही, तेच टेन्शन सगळं काही. जगताप सर माझं अरे नाही रे तू होणार नाही तर टॉपर राशील म्हणे, टाईम पाडत होतं. म्हणलं नंतर हा डबल बी इथं संध्याकाळी उठायचो, काय उलटं तर नाही झालं ह्या पेपरमध्ये. ते टेन्शन, रिझल्ट गेलता ना हारी लागलं होतं सगळं, रिझल्ट निघून गेलता. म्हणलं गावाकडं जावं तरी काय, गावाकडं सगळेच विचारते तू इतक्या दिवसातून ती आंबडला जातोय, नेमका करतो काय? पोलीस दिसलं का? पोलीस आला व्हायच्या आधीच असं डोकं खाजायचो ना मी, त्यांच्यापासून निघून जायचो. ओ पोलीस मामा जाताना म्हणायचे. मी म्हणलं पोलीस मामा होणार आहे, म्हणलं थोडं थांबा, पोलीस होणारच आहे. मला इतकं लेकरं म्हणायचं चाललं का, सगळ्या गावात झालं हे पोलीस व्हायला गेला म्हणून. सगळ्या गावात इतकं लेकरं म्हणायचं ऐ बंदूक कुठे आहे, ऐ बंदूक कुठे आहे. हे म्हणायचं अरे आणणार आहे. त्याच्यामुळे मी काही गावाकडे जात नव्हतो. मला कोणी म्हणलं ना मला आरी लागायचं. ती म्हणलं अरे यार आपण आणखीन आपला रिझल्टच नाही, सगळ्याचं ऐकून घ्या. पण ज्या टायमाला 136 मार्क असून बी विश्वास नव्हता ना, पण तुम्ही विचार करा की मग आपल्याला करायचं काय. मी प्रत्येक काम केलं. असं काम मला येत नव्हतं म्हणून नांगर पाळी लाईट फिटिंगचं काम करायचं. ट्रॅक्टरमध्ये उकांडे भरायला गेलतो, पैसे लागत होते ना, पैसे होतच नव्हतं, उकांडे भरले. पण नंतर एकदा ठाम करायचं आपल्याला, बनायचं का आधी हे विचार करायचं. हां तुम्हाला दुसरं विषय सांगतो की तुम्ही म्हणता नशिबावर, नशीब नसतं साथ देत. ज्यांनी मेहनत केली ना नशीब पण त्याचंच साथ देतं. आता जाऊन तुम्ही रेडिंगमध्ये जाऊ नका आणि नुसतं झोपा. तुमच्या नशिबात पोलीस आहे ना, सगळ्याच्या नशिबात वर्दी आहे ना, तर मग तुम्ही झोपा ना जाऊन, वर्दी ऑटोमॅटिक येणार आहे.
नाही, नशीब पण त्याचंच साथ देतं ज्यांनी मेहनत केलेली आहे. एक मी ईद आल्यानंतर एक मुलगा, बीडचा मुलगा DYSP झालता सर. त्याने गाणं म्हणून दाखवलं होतं बघा. ते कडवं आहे छोटंसं. मी आल्या माझ्याकडं, मी यूट्यूब पण काही एवढं लक्ष देत नव्हतं. माझ्याकडे इंस्टाग्राम पण नव्हतं. मला अजय सरांनी घेऊन दिलं. हे बसले ना, अजय सरांनी घेऊन दिलं. तर म्हणे अरे याच्यावर चॅनल असतात म्हणे, याच्यावर अभ्यासाचं येतं आहे म्हणे, तू हे घे म्हणे. गेलो आणि डबल मग इथं मोबाईल वगैरे घेतला. 3 वर्ष झाले फक्त मोबाईल घेऊन. मला साधा मोबाईल होता आपल्याकडं, पैसेच नव्हते घ्यायला, साधाच मोबाईल. मग इथं DYSP सरांचं ते झालता मुलगा, ते DYSP त्यांनी कडवं म्हणून दाखवलं होतं. ते तुम्ही ऐकलं असं बघा. तुला तुझीच पुरी करायची, हाऊस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेवर मनाची, कधी नाडायची कधी झुकायची, दुनिया डोक्यावर घेणार आहे रे, तुला उचलून घेणार आहे रे. हे कडवं आहे ना, हे ज्या टायमाला असं आपण ज्या टायमाला सक्सेस नसतो ना, असं ज्या टायमाला ऐकलं ना, इतकं मोटिवेशन वाटायचं ना. म्हणलं अरे यार, हे ऊसतोडीवालाचा मुलगा DYSP होतोय, आपल्याला कॉन्स्टेबल व्हायला काय हरकत आहे. म्हणलं आता प्रत्येक मोटिवेशन बघायचं मोबाईलमध्ये बी. मी पण इंस्टाग्राम जेव्हा खोललं, जेव्हा माझा रिझल्ट आला का, तेव्हा मला मुलांनी इंस्टाग्राम खोलून दिलं. म्हणलं काय ते इंस्टाग्राम आहे, याच्यावर सगळं असतं म्हणे. नंतर त्याच्यावर पोस्ट टाकली ना, काय नाही, आणखीन बी आहे ना, कधी फोटो टाकला नाही त्याच्यावर, काय नाही टाकलं. मला सोशल मीडियाचा कत्ताही नादच नव्हता. तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर हा मोबाईल थोडा बाजूला ठेवा, तेव्हा तुम्ही सक्सेस होणार आहे. आणि सर काय म्हणते त्याच्याकडे चांगलं लक्ष द्या. मी देशमुख सरांचे क्लास सांगितलं आणि तुम्हाला 2 महिने वेट केले, ते सर आज तुमच्यापाशी आहेत. विचार करा तुम्ही किती भाग्यवान मुलं आहेत की सरांनी तुमच्यासाठी त्यांना इथं आणलं. आज संभाजीनगरला जायला आपली परिस्थिती बी नसती, आणि टॉपची अकॅडमी आपली पवन अकॅडमी आज आपल्याला अंबडनगरीमध्ये पाहायला भेटते. तुम्ही तिकडे जाऊन बघा किती गर्द आहे. इतक्या स्वस्तात मस्त फॅन हवा आहे, किती भारी आहे इथं. तिकडं वावरात गेल्यावर कळतं माणसाला की नेमकं हे फॅन हवा भेटत नाही. सध्या कांदे काढायचे राहिले गावाकडं, तसा चालू आहे. म्हणलं एकदा भाषण करायचं, म्हणलं आपला मुलाला बोलायचं आहे. म्हणलं हे बघा, कालच गेलो ना, हे दिसतं ना फोड, दारे धरू हे सगळे फोड हाताला आलेले. हे सोपं नाही भाऊ बाहेर काम करणं. काय मेहनत करायची ना, बाहेर करूच तर इथं करा मेहनत. जे तुम्हाला 5,000 घरून येतात ना, 5-6 हजार, ते तुम्हाला कसे येतात ना, ते तुमच्या आईवडिला विचारा तुम्ही जाऊन कसे येतात म्हणून. कोणाच्या आईवडील असं वाटत असेल कोणाला माझं वय आता कमी आहे, मी काय आता माझ्याकडे भरपूर टाईम आहे. टाईम कोणाकडे नाही. स्पर्धा दरवर्षी वाढला. 1,00,000 मुलं प्लस व्हायला लागली माहिती आहे का भरतीमध्ये. दरवर्षी 12वीची मुलं 1,00,000 प्लस व्हायला लागले. असं वय कमी आहे, माझ्याकडे आता लयच वेळ आहे, असं करू नका. पटकन निघायचं करायचं इथून झटक्याने. काही सांगितलं ना 80% इथंच कळलं पाहिजे आपल्याला. माझी वय कदा फेकून दिली मी ती, आणखीन माझ्या ध्यानात होतं ते. मी सरांना विचारायचो, सर असं आहे. शिकारे सरांना मी विचारायचो, सर असं आहे. सर सांगितलं ते लगेच लक्षात येऊन जातं. पण ज्या टायमाला रिझल्ट येतो ना, 1 महिन्यानंतर रिझल्ट आला, संध्याकाळी 2:30 वाजता रिझल्ट आलता. ज्या टायमाला रिझल्ट येणार आहे तो आनंद कोणी तुम्हाला सांगू शकणार नाही की काय आहे तो रिझल्ट. दिवसभर तुम्ही तुमच्यात नादात राहणार. तुमचा टाईम येणार आहे, तुम्हाला कळन ते काय आहे तर रिझल्टचं टाइम. रात्री 2:30 वाजता रिझल्ट लागला. पण ज्या टायमाला रिझल्ट लागला, मी माझ्या घरापासून लांब थोडं शेतात जातो झोपायला. घरच्याला कधीच म्हणलो नाही. मला 136 मार्क असून मी घरी म्हणलो नाही मी की मला 136 मी लागणार आहे. वडील मला तर प्रत्येक वेळेस म्हणायचे, अरे काय मिळे लागणार आहे का नाही तू. मी माझं लागणार थोडं थांबा, येणार रिझल्ट. मग आम्हाला तर सांग खरं काय आहे तर. मला काय 136 मार्क आहे, रिझल्टच नाही आला म्हणलं आपला. ज्या टायमाला रिझल्ट ज्या दिवशी येणार होता त्या दिवशी शिकारी सर, जगताप सर मग सर आज रिझल्ट येणार आहे ना. हा म्हणे येणार आहे, आज रिझल्ट येणार आहे. काहीच नाही, भाकर गोड लागत नाही, काय नाही काहीच नाही. रात्री 2:30 वाजता रिझल्ट आला. तो क्षण असा होता ना, सगळे झोपलेले होते.
माझे आई वडील आतमध्ये होते. मी 2:30 वाजता दरवाजा उघडला. सगळे काही झोपलेले होते. सगळ्याला आशा लागून होती की नाही याचं काहीतरी चांगलं होणार आहे, म्हणूनच आपल्यापासून लपून राहायला. मी 2:30 पावणे 3 वाजता दरवाजा उघडला. आई म्हणे काय झालं इतक्या रात्री तुला? आई गुढीला उठले म्हणे काय झालं? म्हणलं मी झालं म्हणलं मी पोलीस झालो. गुढीला वडिलाला बी रडू आलं. आई पण रडली. हे संघर्ष लय मोठा असतो. बघा विचार करा तुम्हाला काय करायचं. आत्ताच ठाम करा आपल्याला काय करायचं. इथून सटकले ना कोणी कोणाचं नाही. तुमच्याकडे जेव्हा रिझल्ट आहे तेव्हा तुम्हाला कोणतरी मान सन्मान देणार, नाही तर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. लोक बी ज्यालाच विचारायचे ज्याच्याकडे काहीतरी आहे. अशा आपल्याकडे सध्या पैसे सगळं आहे, त्याचा फायदा करा. असं नाही की तुम्हाला की इथं पैसे येत नसन. सगळ्याला घरून पैसे, सगळ्याची परिस्थिती चांगली आहे. हे तामझाम सगळे आपल्याला ए सीमध्ये बसून करायचं करा. बाहेर पडू नका. इथंच काय मेहनत करायची करा. आणि मला तर नाही वाटत की तुम्हाला कोणाला पैशाची अडचण असेल म्हणून. इथं कोणाला आहे का अडचण पैशाची? मी तर नाही देणार म्हणा, पण असली तरी बी ॲडजस्ट करा. काय मला काय म्हणायचं होतं ते समजलं ना तुम्हाला. आणि अभ्यासात सांगतो मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा. आता मी तर काम करूनच आलतो. मला तर काय माहीत नाही कोणी काय करतं. 1 घंटा 2 घंटे नेमका तुम्ही अभ्यास कसा करता, मी कसा करतो हे तुम्हाला मी सांगतो. मी कोणता विषय घेतला ना 4 घंटे करायचो. ते मराठी असो, गणित असो, काय असायचंच असो, 4 घंटे करायचो. मी असा विषय नव्हतो करीत की आता 4 घंटे झाल्याच्या नंतर ह्या विषयाला मला टाईम पुरण का नाही, यालाच कंप्लीट करायचं. 4 घंटे करायचं. हे गणित घ्यायचे 4. प्रत्येक घंट्याला उठायचं, 10 मिनटं उठायचं, तोंड धुवायचं, बाजूला यायचं, चहा वगैरे घ्यायचा असला घ्यायचा आणि डबल जाऊन बसायचं. 4-4 घंटे प्रत्येक विषयाला द्यायचे. तर 3 दिवसांनी डबल ते विषय ते तुम्हाला वाचलं म्हणून बी वाटणार. 1 घंटा हा विषय केला, 1 घंटा ते विषय केला. हे काय वाचलं म्हणून वाटत नाही आपल्याला माणसाला, की अभ्यास झाला म्हणून पण वाटत नाही. आणि गणितासाठी सर पण आहे तुम्हाला. आणि पुस्तक घ्या पंढरनाथ राणे सरांचं मॅथचं पुस्तक घ्या, नितीन महाले सरांचं ते पण घ्या. बाकी असा अभ्यास करा. धन्यवाद. थांबलं सर. आनंदाच्या अश्रू आहेत ना, हे सहजासहजी कोणीच आपल्या आई वडिलांना देऊ शकत नाही. सहजासहजी त्याला सुद्धा तुमची मेहनत असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर मेहनत जर करणार जर असाल तर नक्कीच तुमच्यामुळे तुमच्या घरच्यांना आनंद होत असेल तर सगळ्यात मोठा आनंद कोणाला भेटणार. आई आणि वडील ज्यांनी आपल्या ह्या जीवनामध्ये आपल्याला जन्म दिला आणि एवढं मोठं घडवलं, त्यांचे संस्कार जे तर त्यांच्या संस्काराची परतफेड करण्यासाठी हा आनंद खूप महत्वाचा आहे. मग हा आनंद तुमच्या हातात द्यायचा नाही. त्यांनी त्याची पूर्णपणे स्टोरी सांगितली. तो कशा पद्धतीनं तयारी केलेली आहे, कशा पद्धतीनं त्याला प्रॉब्लेम कोणते आले. सगळ्यात मोठा पैशाचा प्रॉब्लेम असतो तो प्रत्येकाचा असतो. असं कोणीच नाही जगामध्ये. अजून सुद्धा बघा जगामधला सर्वात श्रीमंत माणूस अजून श्रीमंत होण्यासाठी झटपडतोय. त्याचा अर्थ पैशाचा प्रॉब्लेम कोणाला सुटलेला नाहीये. कारण त्याच्याशिवाय सध्या तुम्ही कोणती खरेदी किंवा व्यवहार करू शकत नाही त्याच्याशिवाय. मग तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचं शिकायला पाहिजे. तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचं. त्यांनी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तुमच्या लक्षात बसल्या असतील. आणि विशेष म्हणजे इतके शांतपणे सगळे बसलेले, एकाची सुद्धा फुटफुट नाहीये. जवळपास टाइम जर बघितला तर 1:15 वाजलाय. आणि याच्या टायमाच्या अगोदर आपले लेक्चर संपत असते. ते जेवायची वाट बघत असतात, पण तरी सुद्धा भुकेची काही तळमळ न करता तुम्ही इतक्या वेळी बसता. प्रत्येक शब्द त्यांनी जो सांगत होता ते ऐकत होते. कारण त्याची बरेच जण जे मोटिवेशन करायचे आहेत ना, बरेच जण फेकत असतात वेगवेगळ्या गोष्टी. आणि फेकण्याला जे समजतं ते त्याची सुरू होते. पण यांनी जी सगळ्या गोष्टी सांगितल्या ते एका सुद्धा मुलाने असं तिकडं किंवा काहीच हालचाल जागेवर झाली नाही. किंवा तुम्हाला वाटलं पण नसतं तुम्ही 1 घंटा बसले म्हणून. 1 घंटा बोलत जातो म्हणून त्याची पूर्ण कहाणी त्यांनी सांगितली. कशा पद्धतीनं त्याचे त्यांची जगताप सर त्यांच्या गावात यांच्या निवड झाल्यानिमित्त ते जे लावला होता जगताप सर त्या ठिकाणी गेले होते. त्यांच्या जीवनामध्ये मला वाटतं त्याचे वडील तरी नसले होते.
त्या दिवशी हा पोलीस म्हणून त्यांना आला होता, त्या दिवशी त्यांच्या वडिलांनी डान्स केला. हा आनंद सहजासहजी विकत पण कोणी घेऊ शकत नाही लक्षात. त्यामुळे तुमच्याकडे तो आहे, चान्स आहे तो, तर थोडासा टाइमाचा सदुपयोग करून घ्या, टाइम मॅनेजमेंट थोडंसं करा आणि तुमची जी कच्चे विषय ते पक्के करायचा प्रयत्न करा. मी तसं मोटिवेशन तुम्हाला दररोज चालूच नाही, काही नवीन माहिती देतच असतो, तुम्ही त्याची अंमलबजावणी करताय, चांगली गोष्ट आहे. आणि गणितामध्ये मराठीमध्ये आउट ऑफ मार्क जर केली तर जीएस तुम्हाला सांगतो, जीएस कोणते ते सांगू शकत नाही तरी सुद्धा तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा. आपण कोणासाठी डेली एक पेपर आयोजित करणार बरं का. आज दुपारी आपलं चालूच आहे, अजय सर तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेनेशन करताय आणि तुम्हाला तुमचं टार्गेट दिलं जाते तुम्ही तिथपर्यंत अभ्यास करा. पण काही जणांना अपमान वाढवून त्या गोष्टीचा की आपले तितकेच मार्क घ्यायला लागले, आपण काय करावं काय नाही असा अपमान वाढवू नये. आनंदाचे अश्रू फक्त तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी देऊ शकता. फक्त परिश्रम करायचे 2 वर्ष, 2 वर्षे जास्त कालावधी, 6 महिन्यात तुम्ही पोलीस होऊ शकता. किती? 6 महिन्यात. त्यासाठी नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. परत त्यांनी सांगितलं नाही की क्वेश्चन पेपर त्यांनी कशा पद्धतीने सोडवलेले. क्वेश्चन पेपर दिवसाचे 2 सोडवायचे. तुम्हाला ते सांगतो, तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे की आपल्याला येणार काय. आता आपण एखाद्या प्रवासाला जात असतो, प्रवासाला जात असताना सुद्धा आपल्याला रस्ता कसा हे जर माहिती असेल तर आपण किती स्पीडने चालायचं ते लक्षात येतं आपल्याला. रस्ता कसा हे माहिती असला पाहिजे. जर समजा दगड जर असेल तर गाडी दमायला चालू नाही, मग आपल्याला दमा जर गाडी जर चालत असेल तर 2 घंटे अगोदर निघावं लागेल, त्यावेळेस वेळेवर पोहोचू आपण. पण रस्ता जर चांगला जर असेल तुम्ही 1 घंट्यात जर निघले तरी पण वेळेवर पोहोचणार नाही. मग तुमचा रस्ता, तुमचं टार्गेट कसं आहे त्यावरती ते ठरणार आहे, तुमचा रस्ता कसा आहे. यांनी सगळे कामं केले. ते सांगितलं उघडणे भरणं असेल, भाजीपाला विकणं असेल, मोटरा भरणं असेल, म्हणजे त्यांच्या गावातल्या सुद्धा मुले त्यांना माहिती त्याची परिस्थिती काय हालाकीची म्हणून. पण तुम्ही जर तुमच्या मनामध्ये ठरवलं तर तुम्हाला कोणतीच परिस्थिती आडवी येत नाही, तुम्ही परिस्थिती सुद्धा मात करू शकता. इतिहासामध्ये अशा भरपूर साऱ्या घडलेल्या घटना आहेत आणि ही एक तुमच्या समोर ज्वलंत उदाहरण. तुम्ही त्याचा यांनी सांगितलेल्या गोष्टीचं तुम्ही आता कसं तुम्ही अनुकरण करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही परिस्थितीला दोष देता, स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी झगडता, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला ते शोधायचं आहे की नेमकं तुम्हाला परिस्थिती बदलायची आहे का ज्या परिस्थितीमध्ये आई वडील आहेत तुम्हाला त्याच परिस्थितीमध्ये राहायचं आहे. तेच त्याचं आयुष्याला कलाटणी मिळेल. त्याच्या आई वडिलांनी जे शेतीमध्ये वरमार केलेली असेल इतक्या दिवस उन्हातारामध्ये, तुम्ही शेतकऱ्यांचं काम बघा, सकाळी 5 वाजल्यापासून चालू होतं शेण झाडून करणं, रात्री बैलांना वैरण टाकेपर्यंत जवळपास 10-11 वाजेपर्यंत. म्हणजे विचार जर केला तर ते 7 ते 8 घंटे त्यांना आराम कंटिन्यू त्यांना काम आहे. दिवसभराचं सगळं काम त्यांना करावंच लागतं. ड्युटी तशी नाही, 8 घंटे ड्युटी आहे, बाकीचं आयुष्य तुमचं आरामात आहे. त्यासाठी आपल्याला करायचं का तुम्हाला असं करायचंय तुम्हाला काहीच काम नाही म्हणून ड्युटी करायची, नोकरी करायची असं आहे का? बिलकुल नाही. तर तुम्हाला तुमचं नंतरचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगावं यासाठी तुमची आई वडिलांची आमची इच्छा आहे. म्हणून तुमच्यासाठी एवढी प्रयत्न चालू आहे. तुम्हाला ज्या गोष्टी वेळेवरती मिळतात त्याचा सदुपयोग घ्या. अजून ज्यांनी अभ्यासिका जॉईन केली नाही त्यांनी 11 वाजेपर्यंत, मुलांनी मुलींचे 9 वाजेपर्यंत आहे त्यांनी अभ्यासिकेमध्ये जॉईन केली तरी स्वतः तुम्ही अभ्यास करा. फक्त घरच्यांना फसवू नका, खोटं बोलून घरच्यांना बिलकुल फसवू नका. कारण की जेव्हा वडील येते ना त्या टायमाचा आनंदच वेगळा असतो. त्या टायमात आपल्यालाच अजून वेगळं वाटतंय. असे नॉर्मल कपडे घालणं वेगळं, पण ज्यावेळेस अंगात वगैरे असते ना त्यावेळेस तुमची अजूनची फिलिंगच वेगळी असते. आपण काहीतरी वेगळंच काहीतरी केलेलं आहे. ज्यावेळेस ते सुरुवातीला वरती घालून आला होता त्यावेळेस त्याला असं वाटत होतं माझ्यामध्ये इतकं कॉन्फिडन्स आला म्हणजे की असं वाटतं आपण मी नाहीशी असं वरतीसाठी ज्या मेहनत केल्यानंतर त्याचा तो आनंद होता. सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला त्या चांगल्या पद्धतीने सांगितल्या, त्यांचं नियोजन सांगितलं आणि आता सुद्धा तुम्ही तुमचं नियोजन लावा. तुमच्यापैकी सुद्धा पुढच्या भरतीमध्ये स्टेजवर येऊन बोलणारे भरपूर जण असायला पाहिजे. हा विश्वास करायचा आणि आपल्या मार्गाने आपला चालू करायचा. हे लक्षामध्ये पुन्हा त्यासाठी आपण जोरदार भविष्यात इथंच न थांबता त्यांनी अजून मोठ्या पोस्टरना गवस नाही घालावी अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. ठीक आहे, हे तर सुद्धा आज सुद्धा भूक लागणार नाही. जेवढं कामात आहे तेवढं त्यांनी खाल्लेलं आहे, इथं थोडं त्यांना भूक लागणार नाही. जायचं का? माझं ना काय असेल लेक्चर होईल. कशाला ऐकलं सगळं? थोड्या काही गोष्टी स्मरणामध्ये ठेवा. तुमचा जो पार्ट असेल तो जो काही असेल तुम्हाला जे घ्यायचं ते तुम्ही घ्या. जे काय तुम्हाला सांगितलं जो काही पार्ट असेल. आणि काही लोक